महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद रणधुमाळी। अभय पाटील चिकटगावकर यांचा बालेकिल्ला असलेला वाकला जिल्हा परिषद गट। वैजापूरमधील वाकला जिल्हा परिषद गट अश्विनी कैलास पाटील चिकटगावकर यांची उमेदवारी। आज सगळीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमधील वाकला जिल्हा परिषद गट येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून माजी आमदार लोकनेते कैलास पाटील चिकटगावकर आबा यांची कन्या अश्विनी कैलास पाटील चिकटगावकर यांची उमेदवारी दाखल। तसेच याआधी या गटाचे सदस्य व आमदार पदाचे प्रबळ दावेदार उमेदवार अभय पाटील चिकटगावकर यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे। तसेच वैजापूर तालुक्याचे भूषण लोकनेते आमदार कैलास पाटील चिकटगावकर यांचा जनसामान्यांशी असलेला संपर्क व सर्वसमावेशक राजकारण व विकासाची दूरदृष्टी हे या भागातील जनतेच्या मनातील नेतृत्व म्हणून त्यांनी केलेली कामे व मन्याड धरण निर्मितीतील कैलास आबा चिकटगावकर यांचे योगदान त्यांचे राजकीय विरोधक सुद्धा मान्य करतात। जनमानसात कोणतेही काम असो काम करणारे आबा म्हणून अशी ख्याती असणारे सर्वांचे लाडके आबा ही त्यांची ओळख आजही जनतेच्या काळजावर कोरलेली आहे, ती कोणीही मिटवू शकत नाही। म्हणून जिल्हा परिषद वाकला गटातून जनता सर्वानुमते अश्विनी कैलास पाटील चिकटगावकर यांना मतदान आशीर्वाद रूपाने निवडून देईल अशी खात्री आहे, असे अभय पाटील चिकटगावकर यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले। यावेळी निष्ठावंत कार्यकर्ते राजेंद्र पाटील जगदाळे, इंडिया स्टार न्यूज संपादक ॲडव्होकेट प्राध्यापक अनिल कुमार बागुल यांनी स्वर्गीय आबांच्या आठवणींना उजाळा देऊन शुभेच्छा दिल्या व निस्वार्थी भावनेने पक्षाचे काम करणार असल्याचे सांगितले। नमस्कार इंडिया, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे वैजापूर या ठिकाणी। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व वैजापूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अर्ज दाखल करण्याची तारीख आज शेवटची होती आणि शेवटच्या दिवशी अतिशय गर्दीच्या वातावरणामध्ये, धावपळीच्या वातावरणामध्ये अनेक उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपल्यासोबत वैजापूर नगरीचे लोकनेते आदरणीय कैलास पाटील चिकटगावकर आबा यांचे सुपुत्र अभय पाटील चिकटगावकर हे आपले संवाद साधणार आहेत की त्यांचं अतिशय समाजसेवाचे राजकारणाचा प्रवास राहिलेला आहे। नमस्कार दादा। नमस्कार। एकूणच आताची परिस्थिती लक्षात घेता निवडणूक प्रक्रिया आणि धावपळ पळापळीच्या या वातावरणामध्ये आपल्याला येणाऱ्या निवडणुकीला आपण कसं सामोरं जात आहे? बघा, निवडणूक म्हटली किंवा राजकीय जीवन म्हटलं तर धावपळ पळापळ हे नेहमीच असतं, त्यामुळे त्याला काय घाबरून जाण्याची गरज नाही। काही गोष्ट येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पक्षातर्फे आमच्या भगिनी तसेच दिवंगत माजी आमदार कैलास पाटील यांच्याकडे अश्विनी पाटील यांनी अर्ज जिल्हा परिषद वाकला या गटातून भरलेला आहे आणि जुना मतदारसंघ तो पवार साहेबांबरोबर प्रेम करणार आहे। बऱ्याच याच्या आधी जवळपास सगळेच तिथे राष्ट्रवादीचेच जिल्हा परिषद सदस्य निवडून गेलेले आहे। अपेक्षा करतो की याही वेळेस तिथली जनता योग्य मला तसं पाठिंबा देईल आणि परत एकदा त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमची राहील। एकंदरीत आपला वाकला गट हा नेहमीच आपला गड राहिलेला आहे। स्वर्गीय आबांच्या काळात देखील वाकल्याने भरभरून प्रेम केलेलं आहे आणि आबांनी देखील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। तर हे सर्व समाज जे मतदार आहेत त्यांना काय आवाहन करू इच्छितात? त्यांना आवाहन एकच करतो की माननीय आमदार कैलास पाटील चिकटकर यांनी केलेल्या कामाचा जी पुढची गोष्ट, आता त्या पुढची पायरी जी आहे ती पायरी जर आम्हाला चढायची आहे, ती पायरी चढण्यासाठी तुमची साथ आम्हाला महत्वाची आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी एकच आव्हान माझं असेल की जो काही राहिला असेल, विकास असेल, काही कामं असतील, मतदारसंघातील कामं असतील, ते करण्यासाठी परत एकदा संधी आम्हाला तुम्ही देण्यात यावी अशीच विनंती मी सगळ्यांना। निश्चितच अश्विनीताईच्या माध्यमातून एक कर्तबगार एक सदस्य जिल्हा परिषदेचा निश्चितच आपल्या वाकला गटातून जाईल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि तुम्हाला शुभेच्छा देखील। धन्यवाद। धन्यवाद। इंडिया स्टार न्यूज मुंबई प्रतिनिधी वैजापूर।